नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज दिनांक 23/9/2021 स्टँडर्ड 8 मधील मॅथमॅटिक्स या सब्जेक्ट मधील 7th चॅप्टर आपण पाहत आहोत. तो 7th चॅप्टर जो आहे तो व्हेरिएशन आहे. पहा, व्हेरिएशन म्हणजेच काय हे आपण पाहणार आहोत. इफ द रेट ऑफ, पहा खाली लेट्स रिकॉल मध्ये, इफ द रेट ऑफ नोटबुक्स इज ₹250 पर डझन, सॉरी 240 पर डझन, व्हॉट इज द कॉस्ट ऑफ 3 नोटबुक्स. जर का 1 डझन नोटबुक त्याची कॉस्ट आहे ₹240. मग 1 डझन म्हणजे किती वह्या झाल्या, तर 12 वह्या झाल्या. मग 12 वह्याची किंमत 240 आहे, तर 3 वह्याची कशी काढणार. तर ऑल्सो फाइंड द कॉस्ट ऑफ 9 नोटबुक्स, 24 नोटबुक्स अँड 50 नोटबुक्स अँड कंप्लीट द फॉलोइंग टेबल. मग आपण एक टेबलच याचा बनवूया. या टेबल मध्ये पहा, नंबर ऑफ नोटबुक्स, आणि कॉस्ट इन रुपीज. याला x हे म्हणूया, याला y हे चल वापरूया. तर आता यामध्ये 1 डझन वह्या, नोटबुक, नंबर ऑफ नोटबुक्स म्हणजे 1 डझन, 1 डझन म्हणजे 12 वह्या झाल्या. त्याची कॉस्ट आपल्याला दिले ₹240. आता मग 3 वह्याची किंमत किती, परत 9 वह्याची किंमत किती, त्यानंतर 24 वह्याची किंमत किती आणि 50 वह्याची किंमत किती, आणि शेवट एका वहीची किंमत किती. अशा प्रकारे यामध्ये पहा काय होतं. तर फ्रॉम द अबोव टेबल वी सी दॅट द रेशो ऑफ नंबर ऑफ नोटबुक्स x and their cost y in each year is 1/20. तर पहा, 12 वह्या 240 रुपयाला आहे. तर यांचा रेशो म्हणजेच x भागिले y म्हणजे नंबर ऑफ नोटबुक्स भागिले त्याची किंमत ही किती होते, तर 12/240 होते. मग 12 × 1 = 12, 12 × 2 = 24 आणि 12 0 म्हणजे किती आलं, 1/20 आलं. इथं एका वह्याची किंमत किती आहे, 1/20 आहे. मग प्रत्येकाचा x भागिले y चं गुणोत्तर हे 1/20च येतं. मग कॉन्स्टंट येतं. इच इयर ऑफ द रेशो x/y, इथं काय येतं, त्याचा रेशो, त्याचं संक्षिप्त रूप हे 1/20 येतं. इट इज कॉन्स्टंट. द नंबर ऑफ नोटबुक्स अँड देअर कॉस्ट आर इन द सेम प्रपोर्शन. बघा, द नंबर ऑफ नोटबुक्स अँड देअर कॉस्ट आर इन द सेम प्रपोर्शन. म्हणजेच काय, आता सेम प्रपोर्शन म्हणतोय म्हणजे नेमकं काय, एक वही घ्यायला गेलं तर किती रुपयाला पडली, 20 रुपयाला पडली. 2 वह्या घ्यायच्या 40 रुपये, 3 वह्या घ्यायच्या 60 रुपयाला. वह्याची संख्या वाढली की त्याची किंमत पण वाढते. म्हणजे हे जे प्रपोर्शन आहे हे काय आहे,
तर सेम प्रपोर्शन आहे, एक वाढलं की दुसरंही वाढते, एक्स ची किंमत वाढली की वाय ची पण वाढते. मग इन such a case if one number increases the other number increases in the same proportion. सेम proportion मध्ये काय होतं, x ची किंमत वाढली की y ची ही वाढते, याला सेम proportion म्हणतात. म्हणजेच पुढं डायरेक्ट व्हेरिएशन म्हणजे काय हे पाहूया. तर डायरेक्ट व्हेरिएशन म्हणजे काय पहा, द स्टेटमेंट x and y are in the same proportion can be written as x and y are in direct variation or there is a direct variation between x and y. आपलं स्टेटमेंट काय आहे, तर x and y are in same proportion, सम प्रमाणात आहे x आणि y. मग इट कॅन बी रिटन ॲज, इट कॅन बी written as x and y are in a direct variation, यालाच आपण डायरेक्ट व्हेरिएशन x आणि y मध्ये आहे असं म्हणतो. युजिंग मॅथमॅटिकल सिम्बॉल, मॅथमॅटिकल सिम्बॉल वापरून ते कसं लिहितात, as x is directly proportional to the y. आता अल्फा इज अ ग्रीक लेटर used to denote variation. हे अल्फा लेटर जे आहे ते काय दाखवतं, तर व्हेरिएशन दाखवतं. डायरेक्ट आहे का इनव्हर्स आहे, मग हे डायरेक्ट व्हेरिएशन आहे. मग x is directly proportional to the y is written in the form of equation, is written in the form of equation. इक्वेशनच्या सहाय्याने हे कसं लिहितात, तर पहा x is equal to ky, म्हणजेच हे गुणिले y इकडे आणलं तर भागिले होईल इज इक्वल टू k. k इज द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. मग k ला काय म्हणतात, तर कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. स्थिर संख्या मिळते, x आणि y चा भागाकार म्हणजे स्थिर संख्या, कॉन्स्टंट संख्या मिळते, त्याला कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन असं म्हणतात. पहा, ऑब्झर्व हाऊ द फॉलोइंग स्टेटमेंट आर रिटन यूजिंग द सिम्बॉल ऑफ व्हेरिएशन. खाली दिलेली स्टेटमेंट जे आहे ते सिम्बॉल वापरून व्हेरिएशन मध्ये लिहा म्हटलंय. पहा, सिम्बॉल वापरून त्याचं व्हेरिएशन मध्ये कसं लिहायचं हे बघूया आपण. काय आहे स्टेटमेंट, एरिया ऑफ ए सर्कल, एरिया म्हणजे ए, एरिया ऑफ ए सर्कल is directly proportional to the square of its radius, is directly proportional to the square of radius. हे चिन्हामध्ये आपण असं लिहितो. ए म्हणजे काय, ए म्हणजे एरिया आणि आर म्हणजे काय, तर रेडियस. मग एरिया इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ रेडियस. हे इक्वेशन, हे प्रोपोर्शनॅलिटी अशी आहे, सिंबॉलिक प्रोपोर्शनॅलिटी. आता सेकंड, प्रेशर ऑफ ए लिक्विड,
pressure of a liquid, pressure म्हणजे P, varies directly as the depth D of the liquid, varies directly to the depth of the liquid, depth of the liquid याला D असं म्हणतात. मग pressure P is directly proportional to the depth of the liquid D. हे मॅथमॅटिकल सिम्बॉल मध्ये असं लिहितात. अशा प्रकारे डायरेक्ट व्हेरिएशन हे आपण सिम्बॉलिकरित्या असं लिहू शकतो. आता यावरील काही एक्झाम्पल्स आपल्याला पाहायचे आहेत. मग इथं सोडवून दिलेली एक्झाम्पल्स आहेत 1 आणि 2 ही मी घेत नाही, ही तुम्ही त्या पुस्तकामधून बघू शकता, शिकू शकता. मी सोडवाय दिलेली प्रॅक्टिस सेट 3.1 मधील एक 7.1 मधील एक्झाम्पल घेतो. मग ह्यामध्ये पहा काय म्हणते क्वेश्चन 1 काय म्हणतो तर write the following statement following statements using the symbol of variation, using the symbol of variation. मग फर्स्ट एक्झाम्पल काय आहे तर सर्कम्फरन्स C ऑफ ए सर्कल, सर्कम्फरन्स C of a circle is directly of a circle is directly proportional to its radius. मग C म्हणजे सर्कम्फरन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेडियस, म्हणजे C इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द R. अशा प्रकारे हे सिम्बॉलिक स्टेटमेंट लिहायचं असतं. हे वर्ल्ड मध्ये दिलेलं स्टेटमेंट हे सिम्बॉलिक मध्ये लिहायचं. आता क्वेश्चन 1 मधील पहिलं एक्झाम्पल संपलं. आता क्वेश्चन 2 पाहूया. क्वेश्चन 1 मधील सेकंड एक्झाम्पल हे तुम्ही सोडवा. क्वेश्चन 2 घेऊया. क्वेश्चन 2 मध्ये काय सांगितलंय, कंप्लीट द फॉलोइंग टेबल, कंप्लीट the following table considering that the cost of apples and their number are in a direct variation. पहा टेबल दिलेलं आहे. या टेबल मध्ये m आणि n हे दोन नंबर ऑफ ॲपल्स, नंबर ऑफ ॲपल्स याला x चल दिलंय आणि कॉस्ट ऑफ ॲपल्स, कॉस्ट ऑफ ॲपल्स याला y हे अक्षर दिलंय. मग
या ठिकाणी फर्स्ट एक ॲपल 8 रुपयाला, तर 4 ॲपल 32 रुपयाला, डॅश डॅश 56 रुपये, परत डॅश डॅश हे 12 डॅश डॅश पुढं डॅश डॅश 160. ह्या रिकाम्या जागा भरायच्या आहेत. मग इथं काय दिलंय? नंबर ऑफ ॲपल्स आणि कॉस्ट ऑफ ॲपल्स हे दिलेलं आहे. मग आपल्याला काढायचं आहे, एक्स दिला असलं तर वाय काढायचं आहे, वाय दिला असलं तर एक्स काढायचं आहे. परंतु डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये यांचा रेशो जो आहे तो कॉन्स्टंट असतो. म्हणजेच एक्स अपॉन वाय इज इक्वल टू 1/8 इज इक्वल टू 4/8 इज इक्वल टू डॅश डॅश अपॉन 56 इज इक्वल टू 12 अपॉन डॅश डॅश and is equal to dash dash upon 160. X is directly proportional to the y, then x upon y is equal to k. मग is equal to k आहे. मग हे k काढण्यासाठी 4 भागिले इथं 4 भागिले 32 आहे. म्हणजे इथे किती येते? 4 1 4 4 8 32. आता 1/8 इज इक्वल टू 56 आणि इथं लिहायचं. मग 8ला कितीने गुणल्यावर 56? 8 7. तसं एकाला 7 म्हणजे एकाला 7 न गुणलं 7. आता या ठिकाणी पहा, एकाला कितीने गुणले? 12. 1/8 एकाला 12 ने गुणल्यावर इथं 12 येतं, तर 8ला 12 ने गुणलं 12 8 96 येतं. आता या ठिकाणी पहा, हे 1/8 बरोबर हे येतं. तर या ठिकाणी किती येईल? तर 8 दुने 16 म्हणजे 8 गुणिले 20 160. 1 गुणिले 20 20 येईल. कितीला गुणल्यावर? याला कितीने गुणल्यावर 20 160 येतं. याला कितीने गुणल्यावर 96 हे. याला कितीने गुणल्यावर 4 येतं. याला कितीने गुणल्यावर 32 येतं. तसं म्हणजेच कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी 1/8 बरोबर हे असं लिहायचं आणि हे सोडवायचं. मग हे जर सोडवायचं प्रत्येक ह्याच्या बरोबर हे असं लिहायचं. असं लिहिल्यानंतर ही काळी जागा कशी काढायची हे पहा. आता 1/8 हे भागिले 160 आलं इकडं, गुणिले 160 आलं, बरोबर इकडं काय राहिलं? फक्त काढायला जागा राहिली. मग 8 1 8 8 2 16 8 0 0 20 1 20 हे असं. हे 160 इकडं आलं, गुणिले झालं, गुणिले झाल्यावर या 8 ने भागलं, 20 आलं, 20 1 20. म्हणजे हे गाळी जागा अशी करायची. अजून एक जागा गाळी काढून दाखवतो. या ठिकाणी पहा, 1/8 इज इक्वल टू डॅश डॅश अपॉन 56. आता या ठिकाणी हे काढायचं आहे. 56 इकडे घ्या, मग ते काय होतं? तर 56 भागिले इकडे घेतल्यावर गुणिले झाला आणि इकडं गाळलेली जागा आहे. मग 8 1 8 8 7 56. हे काय आलं? 7 1 7. अशा प्रकारे या ठिकाणी काय येतं? 7 येतं. या ठिकाणी काय आलं? 20. अशा पद्धतीनं हे टेबल आपण भरू शकतो. म्हणजे इथं किती आलं? 8 7 56 1 7 7. आता इथं 8 गुणिले 20 160. 1 गुणिले 20 20. पुन्हा 1 गुणिले 12 12. 12 गुणिले 8 6. अशा पद्धतीने ह्या रिकाम्या जागा आपण भरू शकतो. आता यातलं हे क्वेश्चन नंबर 2 आपण बघितलं. तर क्वेश्चन नंबर 3 काय आहे पहा.
ठीक आहे, यातली एक्झाम्पल्स राहिलेली ही तुम्ही सोडवा. बाकीचा पण पुढच्या तासाला बघूया. प्रॅक्टिस सेट 7.1 हा सोडवा आणि व्हॉट्सअप ग्रुपवर टाका. धन्यवाद.